आपण सगळेच आठवडा सुरू झाला की लगेच रविवारच्या सुट्टीची वाट पाहतो, हो की नाही? पण कधी विचार केलाय का की आपल्याला जी रविवारची सुट्टी मिळते ती कशी मिळते आणि त्याची सुरुवात कशी झाली? चला तर आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि युवांगणमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत। रविवार म्हणजे आपल्या हक्काचा दिवस, झोपा काढण्याचा, मित्रांसोबत फिरण्याचा, थोडक्यात काय तर चिल करण्याचा दिवस। पण यासाठी एका माणसाने खूप संघर्ष केलाय आणि हा एक मराठी माणूस आहे ज्यांचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे, ज्यांना भारतातील साप्ताहिक सुट्टीचे जनक असंही म्हटलं जातं। नारायण लोखंडे हे एक मजूर नेते होते। त्यांनी त्या काळी गिरणी कामगारांसाठी आवाज उठवला। त्या काळी ब्रिटिश अधिकाऱ्यांना 1843 पासूनच रविवारची सुट्टी मिळत होती, पण भारतीय कामगारांना मात्र आठवड्याचे 7ही दिवस काम करावं लागायचं। विचार करा, आपल्यावर इथे कामाचा थोडा ताण आला की आपण लगेच डिप्रेशन मध्ये जाण्याच्या गोष्टी करतो किंवा लगेच जॉब सोडतो किंवा वर्क फ्रॉम होमची अपेक्षा करतो। पण त्या काळी तर इतकी टेक्नॉलॉजी पण नव्हती, डेव्हलपमेंट सुद्धा नव्हती झाली। सगळी कामं माणसांना आपली शारीरिक क्षमता वापरून करावं लागायचं। पण हळूहळू याबद्दल विचार केला जाऊ लागला। 1883 मध्ये ही परिस्थिती बदलायला सुरुवात झाली। नारायण लोखंडे यांनी गिरणी कामगारांसाठी आठवड्यातून 1 दिवस सुट्टी असावी यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यांना हा संघर्ष तब्बल 7 वर्ष करावा लागला होता। तब्बल 7 वर्ष त्यांनी सुट्टीच्या मागणीसाठी जोर धरून ठेवला आणि 7 वर्ष सतत ही मागणी फेटाळली गेली, पण तरीही लोखंडे यांनी हार मानली नाही। अखेर 1890 साल उजाडलं आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं। 1890 पर्यंत गिरणी कामगारांना रविवारी आठवड्याची सुट्टी मान्य करण्यात आली आणि नंतर हळूहळू इतर व्यावसायिकांनीही त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली आणि आज अनेक भारतीयांना रविवारी ही हक्काची सुट्टी मिळते। मात्र याबद्दल असंही म्हटलं जातं की रविवारी याच दिवशी सुट्टी असणं ही संकल्पना प्रामुख्याने ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम अशा अब्राह्मणिक धर्मामधून आलेली आहे, ज्याच्यात विशिष्ट दिवशी उपासना आणि विश्रांती यासाठी हा दिन निश्चित केलेले असतात। याच्या उलट हिंदू, जैन आणि बौद्ध या भारतीय परंपरांमध्ये वेळेचे गणित वेगळं होतं। 7 दिवसांच्या निश्चित आठवड्याऐवजी चंद्राच्या गणनेवर आधारित दिनचर्या होती, ज्यामुळे श्रमानंतर विश्रांती मिळायची। ब्रिटिशांनी 1840च्या दशकात कार्यालये, कारखाने आणि शैक्षणिक संस्थांमध्ये रविवारी सुट्टी लागू केली। मात्र त्यानंतरही अनेक दशके सर्वसामान्य भारतीयांना रविवारी सुट्टी मिळालीच नाही। भारतात औद्योगिकीकरण सुरू झाल्यानंतरच जसं की फॅक्टरी ऍक्ट 1881 आणि 1891 साप्ताहिक सुट्ट्या औपचारिकपणे लागू करण्यात आल्या आणि आता तर काय अनेक कंपन्यांमध्ये शनिवारी, रविवारी सुद्धा सुट्टी मिळू लागली आहे। त्यामुळे यापुढे कधीतरी रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत असाल, चिल करत बसला असाल तर नारायण मेघाजी लोखंडे यांचे आभार मानायला विसरू नका। मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। पॉडकास्ट सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील, पण त्यासाठी युवांगण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।